तर नमस्कार मंडळी, कसं काय? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सुमित माळी द ट्रॅव्हलर. तर आज मी आणि आपला मित्र विलास याच्यासोबत परत आलो आहोत कोकणवाडी फिरायला. बरोबर आहे, 5-1 मिनिटाचा नाही, 2-3 मिनिटाचा. आज आपण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेल्या निसर्गरम्य कोकणवाडी या सुंदर ठिकाणाची सफर करणार आहोत. कोकणवाडी हे इगतपुरी परिसरातील एक शांत आणि निसर्गसंपन्न गाव आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले हे ठिकाण विशेषतः पावसाळ्यात हिरवाई, धबधबे, धुक्यांनी भरलेले डोंगर आणि मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोकणवाडी हे इगतपुरीपासून सहज पोहोचण्यासारखे ठिकाण आहे. नाशिक आणि मुंबईहून रस्ते मार्गे येथे जाता येते. तर मित्रांनो, कोकणवाडीला जात असताना आपल्याला खूप असं सुंदर निसर्गरम्य वातावरण बघायला मिळतं. त्यात रस्त्यात असणाऱ्या पवनचक्की म्हणजे विंडमिल खूपच सुंदर असं दिसतं. डोंगरावर दिसणाऱ्या या पवनचक्की म्हणजेच विंडमिल यामुळे निसर्गरम्य वातावरण अजूनच खुलून दिसते. पावसाळ्यात हे आकर्षण खूप छान दिसते. वाऱ्याच्या ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करणाऱ्या मोठ्या यंत्राला विंडमिल किंवा पवनचक्की असे म्हणतात. ही अक्षय ऊर्जा निर्मितीची एक महत्त्वाची पद्धत आहे. आता विंडमिल काम कसे करते? वारा पवनचक्कीच्या पंख्यावर आदळतो, पंखे फिरू लागतात, पंख्यांची गती शाफ्टद्वारे जनरेटरपर्यंत पोहोचते. जनरेटर वीज निर्माण करतो, तयार झालेली वीज विद्युत जाळ्यात पाठवली जाते. याची उंची साधारणतः 80 ते 150 मीटर असते. एका विंड टर्बाईनची क्षमता 1 MW ते 5 MW किंवा अधिक. तर मित्रांनो, या पवनचक्कीचे फायदे काय? प्रदूषणमुक्त वीज निर्मिती, अक्षय ऊर्जा स्रोत, कार्बन उत्सर्जन कमी होते, दीर्घकालीन ऊर्जा समाधान. कोकणवाडी हे गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. कोकण आणि देश यांना जोडणाऱ्या प्राचीन घाट मार्गांच्या परिसरात हे क्षेत्र विकसित झाले. इगतपुरी परिसर प्राचीन काळापासून व्यापारी आणि प्रवासी मार्गांसाठी महत्त्वाचा मानला जात होता. कोकणवाडीच्या इतिहासाबद्दल स्वतंत्र लिखित ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. मात्र हे गाव सह्याद्रीतील पारंपरिक, आदिवासी आणि ग्रामीण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते. परिसरातील लोक मुख्यतः शेती, पशुपालन आणि वनसंपत्तीवर अवलंबून होते. पावसाळ्यातील भरपूर पर्जन्यमानामुळे हा भाग हिरवळीने नटलेला असतो. आज कोकणवाडी हे आपल्याला नैसर्गिक सौंदर्यामुळे, धबधबे, डोंगर रांगा आणि विंडमिल्समुळे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. विशेषतः पावसाळ्यात हजारो पर्यटक येथे निसर्ग अनुभवण्यासाठी भेट देतात. तर मित्रांनो, कोकणवाडीची ही सुंदर सफर आणि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण एकदा तरी नक्की भेट देण्यासारखे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सुमित माळी द ट्रॅव्हलर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या पुढील पर्यटन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू एका नव्या आणि सुंदर पर्यटन स्थळाच्या सफरीत. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि सुरक्षित प्रवास करा.
तर आज मी आणि आपला मित्र विलास याच्यासोबत परत आलो आहोत कोकणवाडी फिरायला. आता आम्ही आलोय करवंदांच्या झाडांकडं. करवंदांच्या झाडाला काही दिसतंय का? पण सगळे करवंद तोडून नेले वाटतं. हा मित्रांनो, करवंद तर सगळे तोडून नेलेले दिसत आहे. एकच करवंद दिसतंय तिथं. चला जाऊ द्या, आता परत येऊ आपण.